मानायचं. त्यामुळे जीवनामध्ये आपण जेवढं काही मिळवत असतो प्रत्येकाची किंमतही मोजत असतो, तितकंच गमवतच असतो. तर ॲटिट्यूड वगैरे महिलांमध्ये काय कुणामध्येही नसावा, कारण आपण कितीही काम केलं तरी आपलं काम हे कमीच असणार आहे. आपलं कितीही काम करा तुम्ही बघा, आपल्या पुढे कितीतरी जण गेलेलीच असतात. कोंढरे साहेब आज इतकं काम करते, भाईंनी तर खरं सांगितलं, खरं महत्वाचं सांगितलं भाईंनी. नरेंद्रभाई बोलले ते बरोबर आहे की त्यांना किती ते स्वतः करतायत. आपण खरं म्हणजे समोर बसतो, आपण बघायला पाहिजे की इतकं नॉलेज त्यांनी अॅक्युमुलेट करणं, त्याच्यावर अभ्यास करणं, आणि हे फक्त समाजासाठी म्हणजे हा बिझनेससाठी पण नाही आहे. जर व्यापार क्षेत्रात उद्योग क्षेत्रात वगैरे केलं असतं तर मला माहिती नाही ते आपल्या हाताला पण गावले नसते बहुतेक. पण इतकं आपल्या समाजासाठी प्राण आपले पणाला लावून म्हणा किंवा आपली बुद्धी आपली शक्ती सर्व वापरून आपण जर इथे करत आहोत, ते म्हणा किंवा या प्लॅटफॉर्मवरती बसलेले सगळे दिग्गज प्रमोदभाई असतील, नरेंद्रभाई सुद्धा इतके व्यस्त असतात त्यांच्या व्यापारामध्ये. देशमुख साहेबांना तर किती, मला आठवतं मुंबईची मी महिला अध्यक्ष होते तेव्हा त्याच्या आधीपासून देशमुख साहेब आप्पांच्या बरोबर काम करत होते. म्हणजे इतके वर्ष, इतके जुनं आणि इतका अनुभवांचा प्रचंड साठा असलेली सगळी व्यक्तिमत्व आपल्या बरोबर आहेत. आपलं कार्य मी तर म्हणते शून्यच आहे, अजून सुरुवात नाही. असलं यांच्या पुढे बघितलं की असं वाटतं की आपली अजून सुरुवातच झालेली नाही, आपल्याला अजून किती काय काय करायचंय. तर परस्पर कुठलेही हेवे दावे न ठेवता अशा ज्या बैठका असतात त्याच्या माध्यमातून जी काही माहिती भेटते, मार्गदर्शन भेटतं, ह्याची एक वेगळी अशी ऊर्जा घेऊन आपण जायला पाहिजे. कोंढरे साहेबांना मी बोलले आता की परवाच गुढीपाडवा आहे, आपला नवीन वर्षाचा दिवस सुरू होतोय. अकाउंटिंग इयर जरी झालं असलं तरी मागचं जे झालं ते जुने जाऊ दे मरणा लागून जे म्हणतात ना, आणि त्या प्रकारे झालं ते झालं. पण एका नव्या हिरिरीने आपण आता कामाला लागूया. महासंघाची संघटनात्मक बांधणी पुन्हा एकदा नव्याने कशी करता येईल 2024च्या कालावधीमध्ये. धर्मराज जाधव आहे, प्रवीण पवार आहेत, आमचे नरेश मोरे, आम्ही सर्व हे मुंबईमध्ये 90 येणार असेल तर त्यांचे तालुका अध्यक्ष येणार आहेत का? तर तालुक्याचे सगळे पदाधिकारी जरी येणार नसतील तर जेवढे हजर आहेत तेवढे तरी येणार आहेत का? हे अपेक्षित आहे, तर ती रचना बरोबर होईल. नाहीतर त्या रचनेला काही अर्थ राहणार नाही. कारण आज आपण संघटनात्मक कामाबद्दल चर्चा करतोय तर ही चर्चा होणं गरजेचं आहे. आपण जर मुख्य संघटनेचे पदाधिकारी केवळ व्हॉट्सअपवरती जर कम्युनिकेशन ठेवत असू ना, तर मग अशा बैठकी घेण्यापेक्षा ऑनलाईन घ्यायचा. वेळ वाचेल, पैसा वाचेल आणि त्यावेळेला आपण व्यवस्थितपणे 1-2 तास चर्चा करू शकतो. पण असं का करत नाही मग? त्याच्यामुळे आपल्यामध्ये ही रचना असली गरजेची आहे की आपण विभागीय अध्यक्षांनी अपेक्षित त्यांच्या सर्व जिल्हा अध्यक्षांना कार्यक्रमाची माहिती देणं, त्यांच्याशी फोनवरती बोलणं आणि जिल्हा अध्यक्षांनी तालुका अध्यक्षांची चर्चा करून त्या तालुका अध्यक्षांनाही प्रत्यक्षात फोन करून त्यांना कळवणं की अशी मीटिंग आहे, आपण कशी येणार आहात. विभागीय अध्यक्षांनी जिल्हा अध्यक्षांना कळवलं की बाबा आपण कसे येणार आहात, आणि विभागीय अध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्षांना कळवणं की साहेब माझ्या जिल्ह्यामधले माझ्याकडे 8 ते 9 जिल्हे आहेत किंवा 7 जिल्हे आहेत, जे काय माझे जिल्हे आहेत या जिल्ह्याच्या अध्यक्षांची प्रत्यक्ष फोनवरती बोलून चर्चा. जय जिजाऊ जय शिवराय. मी सौ वैशाली जाधव, अखिल भारतीय मराठा महासंघाचे मी सातारा जिल्हा अध्यक्ष. या मराठा महासंघातून आम्ही अनेक मराठ्यांच्या योजना, मराठ्यांची जी भल्याची विकासाची कामं आहेत ती करत असतो. त्याचबरोबर याच माध्यमातून आणि अनेक महिलांना आम्ही व्यवसाय काढून दिले. त्यांना जी आर्थिक विकास महामंडळाची योजना आहे, लोन योजना, ती पुरेपूर पुरवण्याचे आम्ही प्रयत्न केलेला आहे. काही ठिकाणी आम्हाला बँकेतनं त्रास होतो मराठ्यांना लोन द्यायचं म्हटलं की त्या ठिकाणी आमची संघटना जाऊन अगदी त्यांना व्यवस्थित समजावून सांगून या योजनेचा आमच्या लोकांना लाभ द्या म्हणून सांगते. लाभ देताना काही कायदेशीर किंवा ज्या बँकेचे रूल्स आहेत ते सुद्धा आम्ही फॉलोअप करतो. म्हणजे असे अरेरावी वगैरे काहीही नसते, परंतु ज्या मराठा महासंघातून योजना आहेत त्या पुरवायचा पुरेपूर प्रयत्न मात्र आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन करत आहे. आमच्याकडे 5 तालुके आहेत, त्या 5 तालुक्यात 2 महिन्यात आमचे सगळीकडे दौरे झाले. ते सदस्य आम्ही करून घेतलेले आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येकांना ही विकासाच्या ज्या योजना आहेत, व्यवसायाच्या योजना आहेत, ट्रॅक्टर योजना आहेत, परत व्यवसायासाठी वाहन लागतं त्या योजना आहेत, त्या संपूर्णपणे आम्ही पुरवण्याचा राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या मराठा महासंघातून ज्या ज्या महिलांच्यावर अन्याय अत्याचार जिथं होतो तिथंसुद्धा आमचा मराठा महासंघाची संपूर्ण टीम हजर असते, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत सक्रिय असते. शिवाय आज जो हा कार्यक्रम झाला तो आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय कोंडरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेला आहे आणि यातून संपूर्ण महाराष्ट्रातले पदाधिकारी आज आले होते. याचं नियोजन आयोजन सर्व काही आमच्या पाटील सर म्हणजे लिगाडे पाटील कॉलेजचे ट्रस्टी अध्यक्ष पाटील सर आणि लिगाडे यांनी केलेलं आहे. मी खरोखर त्यांचंसुद्धा धन्यवाद मानते. आणि या माध्यमातून आज आम्हाला अनेक गोष्टीचं मार्गदर्शन कोंडरे साहेबांनी केलं, इतर पदाधिकाऱ्यांनी केलं आणि त्यानुसार आत्तापर्यंत आम्ही जी कामं केली आणि इथून पुढे जी कामं करणार आहे त्याची ग्वाही आम्ही देऊ. हा कार्यक्रम समाप्त केलेला आहे. जय जिजाऊ जय शिवराय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे महिला संघटन याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? खरं तर आपण जर विचार केला तर ज्यावेळी क्रांती झाली त्यावेळी प्रत्येक क्रांतिकारकाच्या पाठीमागं महिलाच आहेत, स्त्रियाच आहेत. त्यामुळे पहिली क्रांती ही महिलांच्याच पासून होते आणि त्या पद्धतीनं आमचं संघटनसुद्धा खूप छान आहे. परवाचाच कार्यक्रम जर तुम्हाला माहीत असेल तर जवळजवळ आमच्या मराठीच्या 350-400 महिला मी गोळा केल्या होत्या आणि त्यांना सगळ्यांना ज्या कर्तबगार महिला तेवढ्यांनाच बोलवलं, तेवढी ती संख्या होती. फक्त या 5 तालुक्यातली जाण बोलवली होती. तर त्यांना आम्ही सत्कार पुरस्कार दिला आणि त्या सगळ्या लीडरशिप असणाऱ्या महिला होत्या त्यांच्या अंडर प्रत्येक महिलेला न्याय मिळवून देण्याचं काम तिने केलं आहे. त्याचबरोबर तरुण मुलांना सुद्धा आम्ही यात मार्गदर्शन करून त्यांना उभं करण्याचा प्रयत्न करतो आहे. बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम करतो आहे. ज्यांचा व्यवसाय आहे मार्केट नाही तर त्यांना मार्केट उपलब्ध करून देण्याचं आम्ही काम करतो आहे. परवाच आमच्यातली एक महिला तिचे पापड अतिशय सुंदर होते, तिचा आम्ही ऑस्ट्रेलियाला माल घालवला. अशा पद्धतीनं आमचं काम फक्त मानसिक तर आम्हाला सक्षमीकरण करावंच लागणार आहे कारण आमच्या मराठ्यांना सतत त्यांच्यावर धडा घातला जातोय. तर त्या पद्धतीनं मानसिक तर आम्ही सक्षमीकरण करतोय पण आर्थिक हा फार महत्त्वाचा आता विषय कोरोना झाल्यापासूनच्या काळानंतरचा आहे. तर त्या ठिकाणी महिला पुरुष तरुण मुलं सगळ्यांना आम्ही आर्थिक सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं माध्यम म्हणजे आमचं आर्थिक विकास महामंडळ फार मोठं महामंडळ आम्हाला मराठा महासंघातून मिळालं आहे आणि हे मराठा महासंघाचं जे मंडळ आहे ते सहज मिळालेलं नाही कारण त्यासाठी आमच्या मराठ्यांसाठी पहिलं बलिदान अण्णासाहेब पाटलांनी दिलं आहे आणि त्यांच्या संघटनेत आम्ही काम करतोय. हा आम्हाला फार मोठा अभिमान आहे. ग्रामीण भागामध्ये ज्या महिला आहेत त्यांना कायद्याविषयक ज्ञान नाही आहे, त्याच्यामुळं अतिशय अत्याचार त्यांच्यावरती होते. त्या पोलिसामध्ये गेल्या तक्रारी करायला वगैरे केल्या तर पोलीस तक्रार लिहून घेतात पण त्यांना FIR म्हणजे काय किंवा काय फक्त नॉमिनल जातात तिथं तक्रार करतात आणि त्यांना असं वाटतं की आपलं नाव तिथं दिलं म्हणजे सगळं झालं आणि घेतलं लिहून. पण तसं होत नाही. पोलिसांनी बाकीच्यांनी सुद्धा त्यांना मदत केली पाहिजे. FIR कसं दर्ज करायचा किंवा काय असं ज्ञान त्यांना दिलं पाहिजे पोलिसांनी सुद्धा. आणि हे ज्या स्त्रियांना समजत नाही ग्रामीण भागातील त्यांना सगळं कायद्याचे ज्ञान देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मराठा महासंघातर्फे प्रयत्न करतो. असं महिलांना ग्रामीण भागातील महिलांना सक्षमीकरण म्हणजे त्यांचं करण्याचा प्रयत्न करतो. हे पुस्तक मराठा समाजाने आता या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये जे सध्या स्पर्धेचं युग आहे त्या स्पर्धेच्या युगामध्ये शैक्षणिक आस, गुणवत्तेचा ध्यास व विकासाची आस पकडली पाहिजे. ह्या 3 गोष्टींची थीम लाईन पकडून आपल्याला काय करायला पाहिजे, कुठला ध्यास स्वीकारला पाहिजे, कुठे प्रगती केली पाहिजे, या सर्व गोष्टींची माहिती या पुस्तकामार्फत मराठा समाजाला देण्यात आलेली आहे. आणि सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की त्यांनी या पुस्तकाचं घेऊन पुस्तक स्वीकारून त्याचं वाचन करावं आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवावं ही विनंती मराठा महासंघाच्या वतीने आज करण्यात आली. धन्यवाद.